नमस्कार. अच्छा, विचार करा. प्रत्येक कंपनी काही नियम बनवते, काही प्रोसेसेस ठरवते. पण खरंच त्या पाळल्या जातात का? याच एका मूलभूत प्रश्नाभोवती फिरणारी एक खूप महत्वाची संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत. प्रोसेस क्वालिटी अश्युरन्स म्हणजेच PQA. चला तर मग बघूया हे नक्की आहे तरी काय आणि ते इतकं महत्वाचं का आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत. सुरुवात करूया एका अगदी मूळ प्रश्नापासून. मग PQAचा पाया काय आहे हे समजून घेऊ. त्यानंतर संस्थेच्या प्रगतीचे 3 महत्वाचे टप्पे म्हणजेच लेव्हल 1, 2 आणि 3 पाहू. आणि शेवटी PQA आणि टेस्टिंग यात नेमका काय फरक आहे हे स्पष्ट करून या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे यावर बोलू. तुम्ही बघाल ना, तर अख्खं प्रोसेस क्वालिटी अश्युरन्स म्हणजे PQA एकाच साध्या पण खूप महत्वाच्या प्रश्नाभोवती फिरतं. आपण जे करायचं ठरवलं होतं ते खरंच करतोय का? आपण जे नियम बनवलेत, ज्या प्रक्रिया ठरवल्यात, त्या खरोखरच पाळल्या जातायत की नाही हे तपासणं म्हणजेच PQA. ओके, तर मग आपण थेट मुळाशी हात घालूया. PQA नक्की काय आहे आणि त्याची गरजच का लागते हे आधी समजून घेऊया. मग ते कसं काम करतं ते बघू. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर PQA म्हणजे एक आरसा आहे. तो संस्थेला दाखवतो की अरे, तुम्ही जे ठरवलंय तेच करताय की दुसरंच काहीतरी चाललंय. ही एक प्रकारची चेक्स अँड बॅलन्सेस सिस्टम आहे, जी कामात एक शिस्त आणते. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. PQAचा सगळ्यात मोठा नियम आहे निपक्षपातीपणा. म्हणजे बघा, जे काम करत आहेत तेच जर स्वतःच्या कामाची तपासणी करू लागले तर काय होईल? चुका लपवल्या जाऊ शकतात, बरोबर? म्हणूनच हे काम कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने किंवा टीमने करणं गरजेचं आहे, जे कोणताही भेदभाव न करता मूल्यांकन करतील. हे फक्त नियम पाळण्यापुरतं नाहीये बरं का. ह्याचे थेट बिझनेसला फायदे होतात. विचार करा, कामात एकसारखेपणा आला की चुका आपोआप कमी होतात, म्हणजे खर्च वाचतो. चांगल्या प्रक्रियेमुळे ग्राहक समाधानी राहतात. आणि ह्या सगळ्याचा शेवटचा परिणाम काय? तर व्यवसायाची वाढ. बरं, आता आपण या प्रवासातल्या पहिल्या टप्प्यावर येऊया. लेव्हल 1. याला आपण म्हणू शकतो जागरूकतेची पहिली ठिणगी. खरं तर बहुतेक कंपन्यांची सुरुवात इथूनच होते, अनेकदा नकळतपणे. लेव्हल 1 मध्ये ना सगळं अगदी सरळ सोपं असतं. कामात काहीतरी गडबड झालीये असं दिसलं किंवा काही अडचण आली की लगेच ती ओळखून दुरुस्त करायची. म्हणजे चूक दिसली की ती सुधारायची. एकदम रिॲक्टिव्ह अप्रोच. आता इथून पुढे संस्था एक मोठी उडी घेते. लेव्हल 2 मध्ये येते. इथे फक्त चूक झाल्यावर धावपळ करण्याऐवजी चुका होऊच नयेत म्हणून एक सिस्टम कशी बनवायची यावर फोकस असतो. पण इथे एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येतो. तो म्हणजे तुम्ही प्रत्येक लहान-सहान गोष्टीचं ऑडिट नाही करू शकत. तेवढा वेळ, तेवढे लोक कुठून आणणार? मग प्रश्न उरतो की आपलं लक्ष नेमकं कुठे असायला हवं? कुठे लक्ष दिला तर जास्त फायदा होईल? आणि याचं उत्तर आहे डेटा. हो, मागच्या अनुभवाचा आणि आकडेवारीचा वापर करायचा. जिथे पूर्वी जास्त चुका झाल्या आहेत किंवा जिथे धोका जास्त आहे, अशाच ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आणि त्यासाठी एक प्रॉपर प्लॅन बनवायचा. सोप्या शब्दात लेव्हल 2 ची ही सिस्टम 4 खांबांवर उभी आहे. पहिलं, डेटा वापरून प्लॅनिंग करा. दुसरं, एकदम निष्पक्षपणे ऑडिट करा. तिसरं, काही चुका सापडल्या तर त्याबद्दल सांगा आणि त्या सुधारेपर्यंत फॉलोअप घ्या. आणि चौथं, या सगळ्याची नोंद ठेवा म्हणजे पुढे उपयोगी पडेल. बघा, किती सिस्टमॅटिक आहे हे. चला, आता आपण ह्या प्रवासाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग आणि प्रगत टप्प्यावर आलो आहोत. लेव्हल 3. इथे तर PQAची भूमिकाच पूर्णपणे बदलून जाते. ती फक्त चुका शोधणारी टीम राहत नाही, तर कंपनीच्या प्रगतीमधली पार्टनर बनते. ही स्लाइड बघा. इथे PQAची भूमिका प्रोसेस पोलीससारखी नाहीये. म्हणजे फक्त नियम मोडला का हे बघायचं नाही, तर त्याऐवजी ते एका पार्टनरसारखं काम करतात, जे संपूर्ण संस्थेला सुधारण्यासाठी मदत करतात. म्हणजे कसं? तर ऑडिट करताना PQA टीमला कळतं की अरे, ही चूक वारंवार होतीये किंवा ही एक चांगली पद्धत आहे जी सगळे वापरू शकतात. मग ते फक्त एका प्रोजेक्टपुरतं न ठेवता संपूर्ण कंपनीसाठी सुधारणा म्हणून सुचवतात. त्यामुळे सगळ्यांचीच कार्यक्षमता वाढते. बरं, आता एक असा मुद्दा घेऊया जिथे खूप लोकांचं कन्फ्युजन होतं. PQA आणि टेस्टिंग दोन्ही क्वालिटीबद्दलच बोलतात. मग फरक काय? हा फरक समजायला ही स्लाइड एकदम बेस्ट आहे. विचार करा, टेस्टिंग म्हणजे काय? तर तयार झालेलं जेवण कसं आहे हे चाखून बघणं. चव चांगली आहे का, शिजलंय का व्यवस्थित. पण PQA म्हणजे काय?
तर जेवण बनवताना शेफने रेसिपी बरोबर वापरली का, हात स्वच्छ धुतले होते का, साहित्य ताजं होतं का, हे तपासणं. म्हणजे एक प्रक्रियेवर लक्ष देतं तर दुसरं अंतिम उत्पादनावर. किती सोपं आहे बघा. तर बघा, आपण एका छोट्याशा प्रश्नापासून सुरुवात केली आणि PQAच्या वेगवेगळ्या लेव्हल्समधून प्रवास केला. पण हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हे फक्त काही नियम किंवा प्रक्रिया नाही आहेत. मग ह्या सगळ्याचा अर्थ काय, अंतिम ध्येय काय? तर ते फक्त नियम पाळणं किंवा चुका दुरुस्त करणं नाहीये, तर संपूर्ण संस्थेमध्ये क्वालिटीची सतत सुधारणा करत राहण्याची एक सवय, एक संस्कृती तयार करणं आहे. आणि ही एक अशी गोष्ट आहे जी कोणत्याही कंपनीला फक्त आज नाही तर भविष्यासाठीही यशस्वी बनवते.